नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा म्हणजे पी एम किसानचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथे वितरित करण्यात आला. या हप्त्याअंतर्गत 21.5 दशलक्षाहून अधिक महिला लाभार्थ्यांसह अंदाजे 93.2 दशलक्ष शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली आहे. थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे अंदाजे 18,640 कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे, ज्याच्यामुळे मध्यस्थ दूर होतात आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभामध्ये पारदर्शकता सुनिश्चित होते. ही योजना अन्नदाता सन्मान शेतकऱ्यांचा आदर सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानली जाते. शेतकऱ्यांची उत्पन्न सुरक्षा मजबूत करण्याच्या सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये पीएम किसान योजनेसाठी 60,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी परिपत्रकाद्वारे सांगण्यात आलेली आहे. धन्यवाद.